आता ह्यो कोर्स करून थोरल्या वहिनी साहेबांनी मोठी नोकरी मिळणार ना गोदाक्का. अगं नोकरी करण्यासाठी अंजली शिकत नाही. अहो कोर्स करून काय फायदा, डोसक्याचा नुसता भुगाच. आता भुगा झालाय तुझा. अंजलीला शिकावंसं वाटतंय म्हणून शिकतीय. अहो खरं फायदा असल्याशिवाय शिकून काय अर्थ आहे काय सांगा. राधे, तुला नाही कळायचं. आता राणा अंजली यायच्या आत आपल्याला जेवण करायला पाहिजे, नाहीतर अंजली आली की सरळ स्वयंपाक करायला शिकील बघ. वय ते बी खरंच आहे म्हणा. लई जड आहेत पुस्तक. बरं चहा मिळेल काय आम्हासनी? होय करते की. जरा लवकर करा, अभ्यास आहे आम्हासनी. तुम्ही रानाच्या दुधात जायफळ मिसळलासा. मी तुमच्या जेवणात काय मिसळीन हे तुम्हाला कळणार बी नाही. नाही नाही गोदाका, ते तुम्ही राहू दे. राधे तू कर बरं चहा. आता राधीनं चहा केला आणि तुम्हाला नाही आवडलं तर परत मलाच करायला पाहिजे. ते उग तुमच्या डोसक्याला ताप कशाला बरं. आणि राधे बी चांगला चहा करते. राधे कर की चहा पटकन. चांगला करते राधे चहा कर. चांगला कर ग चहा. जरा पॅरिस वाणी चहा कर बर का. ए राधे, किती आवाज करायलास ग? इथं अभ्यास करायलोय ना आम्ही. जरा हळू हळू. कसला अभ्यास ते विचारलं नाहीसा. नाही गोदाका तू मस्त काय कळणार आहे म्हणा अभ्यासातलं. नाही पण या राधीला कळल की, तशी हुशार आहे राधी. काय कर राधे, तुला तर प्रश्न पडलाच असेल ना व, कसला अभ्यास ते पडलाय ना व. हा हा पडला की. अगं मग प्रश्न विचारायचा असत्यात, विचार की. कसला कोर्स करायलाय वहिनी साहेब? हा अगं साधा सुद्धा कोर्स नाही आमचा, इंटरनॅशनल कोर्स आहे. फॅशन डिझायनिंग. हे असं पुणे मुंबई कोल्हापूर हितला तिथला नाही हा. डायरेक्ट पॅरिसची पायरी गाठणार आहे बघा मी. पॅरिस. इंटरनॅशनल कोर्स आहे आमचा. मग चांगलं आहे की. मग चांगलंच असणार की. तुला काही साधं सुद्धा वाटलो होय गा मी? हलकं सलकं वाटलो हा? नाही कसं असतंय राधे, लोक का नाही नुसती फॉरेनला जाण्याची स्वप्नच बघतात बघ. पण आमचं तसं नव्हं. आम्ही खरं खरं जाणार आहे. लई मोठा कोर्स आहे ह्यो. अरे वा, मग तर तुमच्यासाठी खास काहीतरी खायला करायला पाहिजे. थांबा, मी तुमचं तोंडच गोड करते. नाही 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 गोदक्का, त्याची काय बी गरज नाही बघा. अहो जरासं खावा की. अहो नाही म्हणलं ना व गोदक्का, ते आम्हाच लई अभ्यास आहे आणि आता काही बी खायचा मूड नाही आमचा. राहू द्या. राधे तू चहा टाकतो, पॅरिसचा चहा टाक. आलीस तू? आमचं बी ऍडमिशन झालंय कोर्सला. अरे वा, म्हणजे आता आपण दोघेही कोर्स करणार? नाही हो, आमचा कोर्स लय भारी आहे बघा. पॅरिस वाला फॅशन डिझायनिंगचा कोर्स आहे. हे बघा, हे बघा. भाषा बी वेगळीच असते बरं का तिथली. इंटरनॅशनल कोर्स आहे. नाही आम्हाला तुमच्यासाठी जरा वाईट वाटायलंय.
तुम्ही एवढं कोर्स करणार पण कोल्हापुरातच राहणार की. आम्ही जाणार आहे पॅरिसला. अंजली हा? राणा कुठं आहे? ते शेतात जाऊन येतो म्हणाले. ह्या पोराला तर काय दम धीर नाही बघ. आता शेतात कशाला गेलाय? राणा या टायमाला कशाला शेताकडे आलास? घराकडे जायचं नाही बे. मला काय सुधारणच झाले बघ. आता आणि काय झालं? हे उजदाराचा प्रश्न आहे ना व लई चिघळणार आहे कडे. मिटला नाही माहिती अजून. नाही ना व. अरे अंजली बाईसनी घरी सोडेस तर अरे 17दा फोन येऊन गेला मला. हे बघ राणा, त्यानी सरळ सांगून टाक, तुझ्यापर्यंत जेवढं जमतंय तेवढं तू करणार म्हणाव. हा, नाहीतर सगळं तुमचं तुम्ही बघा म्हणाव. येडाय काय रे तू? आपण बी शेतकरी आहे ना व. अरे त्यांचा प्रश्न म्हणजे आपला प्रश्न. आबांनी दिलेली जबाबदारी आपण नीट पार पाडायला पाहिजे का नको? सनीदाला सांगून सोडू की पटाक दिशी, त्यात काय एवढं? अरे एवढं सोपं नाही ते. हे बघ बरकत, ते ऊस दराचं आंदोलन महाराष्ट्र समधीकडे चालू आहे. आपण काहीतरी चांगला तोडगा काढायला पाहिजे. आणि त्यात सूरज कारखान्याच्या बॉडीवर आहे ना व. त्यामुळे मधल्या मध्ये माझी डोलकी वाजते. राणादा नमस्कार. राणादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. नमस्कार. हो राणादा, काय बोलणं झालं का नाही अजून? नाही म्हणजे आज रातच्याला बोलणार आहे मी सूरज संग. राणादा बघा बाबा, उगाच वादावादी नको. हो, ते वादावादी तेवढं करू नका बाबा. राणादा अहो, चांगला दर नाही मिळाला तर वादावादी होणारच की हो. आपण उसाला चांगला दर मिळणार नाही हे तुम्ही कसं म्हणता? चांगला दर मिळेल याची काय गॅरंटी आहे का? बरं ठीक आहे, मग तुम्हीच सांगा आता काय करायचं. जोपर्यंत मनासारखा दर मिळत नाही तो एक कांडका सुद्धा कारखान्याला पाठवणार नाही मी. अहो, असं काय करतायचं? अहो, ऊस वाढला तर नुकसान आपलंच होणार आहे. हे बघा राणादा, कमी दर घेण्यापेक्षा ऊस पेटवून दिल्याला बरं. होय, आणि आमच्या विरोधात जाऊन जर कुणी ऊस तोडायला गेला तर सगळा फड पेटवून देऊ आम्ही. हा, काय रे? होय, 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 होय. आमचं कष्ट असं कारखान्याच्या कशात घालून देणार नाही आम्ही. हा, पेटवा पिटवी केली म्हणजे सगळ्याच समजेल. हा. एक मिनिट. ही पेटवा पेटवीची भाषा कशा पाहिजे? मग राणादा तुम्हीच सांगा आम्हाला काय करायचं ते. राणादा तुम्ही श्रीमंत आहेसा म्हणून तुम्हाला असं वाटतंय, पण आम्ही कर्ज काढून ऊस पिकवलेला असतोय. अहो, मी गरीब आणि श्रीमंत असं कधी केलंय का? ठीक आहे, तुम्ही 2 दिवस कड काढा. मी आज सूरज संकट बोलतो, कारखान्याला सांगतो दर लवकरात लवकर जाहीर करायला. 2 दिवसात दर जाहीर नाही झाला राणादा तर आम्ही सगळी रस्त्यावर येऊ. आणि राणादा तुम्ही आमचं पुढारी यायचा हे ध्यानात ठेवा. अहो मी हा, तुम्ही फेमस पैलवान आहेसा, मोठं शेतकरी आहेसा. तुम्ही जर आमच्यात आलासा तर आमच्या आंदोलनाला बळच मिळेल की. तवा 2 दिवसात काय ते बघा आता. हा, येऊ आम्ही. चला रे. हे बरं आहे बघ यांचं. मारून मुटकून तुलाच पुढारी केला की नाही. हा, सोड रे बरकत. प्रश्न कसा सोडवायचा ते सांग. अरे आता मला काय मालूम. राणा तू एक काम कर, सनीदान सगळं जाऊन बोल जा. जा घरला. होय रे. हा. ते आजच्या आजच सूरज संकट बोलतो. आता जातो आणि सूरजची पहिली गाठ घेतो. काय होय. चल जा. उद्या उद्या बस करते. सनिदा तर दुपारी तुम्हाला वहिनीने खिंडीत पकडलेलं, मी जर नसतो तर आज काय तुम्ही सुटला नसता बरं काय. अरे होय की. अरे कसल्या पुड्या सोडल्यास मर्दा. अरे एखादी अंगलट आली असती मग.
आपण सोडलेले कधी पुढे आपल्या अंगडीत अहो काय आपल्या डोसक्याच्या युनिव्हर्सिटीत आलेली पुढे असते की नाही ते आपण एकदम भारीच असतो. तुम्ही कोणाला बी फसवाय सांगा लगेच गंडी का नाही बघा. अरे गंडी फशीव करायचं नाही म्हणून ठरले ना मग. अहो पण काय करायचं नाही कवा बोट वाकडे करायला लागते. काय हे करायला माझी डोक्यातली आयडियाची युनिव्हर्सिटी आहे की नाही हे मला सांगते. बरोबर कौतुक तुझ्या आयडियाच्या युनिव्हर्सिटीचं. आलं सुनीता हा अहो मी तुम्हाला एवढं टेन्शन मधून मुक्त केलं हा तुम्ही घेणार काय हा? जरा एवढीशी 90 मारणार काय. तुझी झाली ना व मग बस झालं. अहो माझं झालं हो मी तुमच्याबद्दल म्हणतो आता एवढं टेन्शन फ्री झालायचं ना हो मग मारा की एवढीशी 90 मारा काय जाते. कसलं टेन्शन फ्री मरता. अजून एक लई मोठं टेन्शन आहे इथं. टेन्शन आहे मग घ्यायला लागते. हे घ्या जरा 90 मारा पिल्लू. बस करतोस काय आता. तुला दुसरं काही सुचत नाही वय. आता तू उगं टेन्शन देऊ नको सांगतो. अहो मग टेन्शन काय ते तरी सांगा. अरे तेच की तेच ते कारखान्याचं टेन्शन आहे. शेतकरी लई पेटल्यात मरत. शेतकरी मग त्यासनी काय दर पाहिजे ना हो मग घ्या म्हणायचं पाहिजे तेवढा दर. झालं का 10 रुपयाचे काय बी बडबडायचं. एवढं सोपं आहे का होतं ते. अरे इथे कारखान्याकडे पैसे नाहीत तर कुठनं देणार आहेस दर. असं आहे काय मग त्यासनी म्हणायचं ए पैसे काय मिळणार नाही चला. गप्प बसतोस की नाही आता तू. मग त्यासनी म्हणायचं की बाबा नो हे बघा या वर्षी काय जमणार नाही काय समजून सांगतो बाबा नो ऐकून घ्या म्हणायचं. अरे काय समजून सांगायचं. कुणा कुणाला जाऊन गाठू मी कुणा कुणाला जाऊन समजू. अरे जास्तीत जास्त दर द्यायला पाहिजे म्हणून मिटिंगा घ्यायला लागलो इथं. खरं हिशोब काय जमाना झालाय बघ. अरे 300 रुपये कमी म्हणजे यार कसं व्हायचं. 300 मग 300 रुपये काय अहो हे लय होते हो. शेतकऱ्यांनी 300 रुपये म्हणजे नाही चालणार. अहो 100-150 असतं तर चाललं असतं इकडे तिकडे काहीतरी. पण काय काळजी करू का सगळी आबाने तुमची कारखान्यावर निवड योग्यच प्रकारे घ्या. तुम्ही यात ना काहीतरी मार्ग काढणार म्हणजे काढणार नक्की काढणार. अरे ते बोलायला सोपं आहे प्रत्यक्षात लय अवघड आहे बाबा ते. आणि त्यात राहणार त्या शेतकऱ्यांच्या बाजूने. अरे मरता मी अडकलो की मधी. राहणार बी काय बी करतात राव. तसं नाही. द्या हे बघ आता कारखान्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आपण. तसंच शेतकऱ्यांची जबाबदारी राणादाकडे दिल्या. मग त्याचं बी बरोबरच आहे की तो कुठं चुकतोय. हे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला कारखाना सोडता येत आणि रानातच शेतकरी सोडतायत. हे अवघड झालं की राव कसं करायचं मग. तेच की काय करायचं काय कळणं झालं. आता राणादा संकट जाऊन बोलायलाच पाहिजे. हा चाल तुम्ही एक काम करा तुम्ही राणादाशी बोला. राणादात न सांगा की असं नसं झालंय म्हणून सांग. हा तोपर्यंत मी निघतो. हा ओके गुड नाईट. अहो आज गोदाक्कांनी तुमच्या आवडीची खीर केली. काय झालं राणा. काय नाही असे गप्प गप्प का आहात तुम्ही. ते ना बा सूरज कुठे आहे. तो नाही आला अजून. का काय काम होतं काय. नाही पण यायला पाहिजे होतं आता पुतूर. येतील. तुम्हाला काय झालं. कुठं काय नाही. सूरज आला की मला सांगा म्हणजे झालं. काहीतरी झालं. राणा काय झालं सांग बरं. काय नाही कारखान्याचंच की. कारखान्याचं काय. तसं काय नाही किरकोळ आहे. मग सांगा ना. तुम्ही एवढे विचारात आहात म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर वाटते. म्हणलं तर वय बी म्हणलं तर नाही बी. माझी अगं
समजे शेतकरी खवळलेत. यासनी वाटते ते इतर ऊस कारखाने कसे गंडीवतात तसं आपला बी कारखाना गंडीवणार म्हणून. जे मनासारखा दर नाही मिळाला तर आंदोलन करायची भाषा करायला. अहो मग तुम्ही समजावून सांगा ना त्यांना. अहो ते तर मी सांगतोच आहे, पण सूरज बी त्यांच्यासाठी झटतोय हे त्यासनी कसं कळणार? याच्यावर विश्वासच नाही कुणाचा. हे बघ राणा, शेतकऱ्यांचा विश्वास तुझ्यावर आणि तुझा सूरजवर, मग झालं की. हे तर आहेच की, पण जोवर सूरज ऊसाचा दर जाहीर करत नाही तोवर कुणाचा विश्वास बसणार नाही त्याच्यावर. हे प्रकरण वाढून मजी झालं. हे सूरज बी आडमुठ्यासारखं करायलाय. लवकरात लवकर दर जाहीर करायला पाहिजे का नको? तुम्ही जरा शांतपणे जेवून घ्या ते. सूरज भाऊजी जो काही निर्णय घेतील तो बरोबरच असेल. अहो माहित आहे मला, पण त्यानं मागं किती गोळ घातल्यात माहिती आहे ना व, आणि हे समध्या गावाला माहित आहे. त्यामुळे कुणी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. वा, हे भारी रेकॉर्ड सापडलं की आता. धचा मा करून आमचा नवरा आमच्या बाजूनं करायचा जबऱ्या चान्स आहे. सोडायचा नाही म्हणजे नाही. लय दमलोय, नुसता वाद त्या लागलाय बघ. लई मनापासून अभ्यास करतोय बर का आम्ही. चांगलं आहे की. कर. नाही पण आता का नाही, दिसभर अभ्यास करून करून आम्ही बी लई दमलोय बघ. झोपून टाकायचं मग. दमल्या माणसाने जादा जागू नये. झोप तिथं. असं कसं बरं? आमचा नवरा एवढं उपाशी तापाशी राहून दिस रात बाहेर काम करत असतोय आणि आम्ही असं आरामात झोपून राहायचं वय? नाही जमणार. पती म्हणजे परमेश्वर असतोय, त्याची काळजी करायला पाहिजे का नाही? हा, हे बघ, किती बी झालं तरी आम्ही खानदानी घराण्यातलंय, रीतीभाती पाळायला पाहिजेत आम्हासनी. म्हणून तर पॅरिसच्या खानदानी कॉलेजमध्ये ऍडमिशन करून दिले तुझं. आता तसं अभ्यासावर लक्ष द्यायचं, वय. नको तिथं नाक घुपसायचं नाही. सूरज, तुला आमच्या नाकाशी काय प्रॉब्लेम आहे र? एवढं बाद आहे आमचं नाक. हा गे, आता ऍडमिशन झालंय ना नंदुडीचं. मग कशाला उगाच नाडा द्यायला लागलीस? बस तिथं. अरे, आता आम्ही आमच्या नवऱ्याजवळ बी रागात यायचं नाही का? मी असं कुठं म्हंटल? मग खोटं वाटलं एवढं तरी करू नये माणसाने. तुला का नाही आमच्यात कायम खोटच दिसत असते बघ सूरज. अरे, तू आमचं ते पॅरिसच्या खानदानी कॉलेजात ऍडमिशन करून दिलंस, आम्हासनी लई भरून आलत बघ. लई कौतुक वाटत होतं तुझं. पण जाऊ दे, तुला नाही कळायचं. कळतंय, चांगलंच कळतंय मला. काय कळतंय? तुला कायम आमच्यामध्ये खोटच दिसते बघ. घरच्यांमध्ये बरी दिसत नाही. घरातल्यांची कसली आल्या खोट? हे बघ सूरज, तू दिसभर का नाही तुझ्या नादात असतोयस, पण ही समधी तुझ्याबद्दल काय बोलते ते समजा आम्हाला ऐकून घ्यायला लागतंय. आता आणि काय ऐकलीस तू? काय ऐकलं? तुझ्या माघारी तुझ्याबद्दल काय काय बोलतात हे तुला माहित नाही सूरज. पण आम्ही जेव्हा ऐकलं का नाही तेव्हा कानात कोणतरी शेसाचा गरम गरम रस बतायलाय असं वाटलं होतं बघ आम्हासनी. पण काही नाही, गप्प बसलो. मोठ्यान पुढे बोलणार काय, गप्प बसलो आम्ही. खानदानीपणा जपला आपला. तू जेवायला वाटणार का मला? लई भूक लागल्या, जेवतो आणि झोपतो आता. तिथं तुझ्यासाठी दिवसभर आम्ही उपाशी आहे, त्याचं काही नाही ना बघ. मग जेवून घ्यायचं की. असं कसं जेवून घ्यायचं बरं? तुझ्याबद्दल हे असलं काय काय ऐकलं, नरड्याखाली घास जाईना आमच्या. जीव द्यावा वाटत होता आम्हासनी. बाकीच्यांचं सोड र, पण खुद्द राणा भाऊजी तुझ्याबद्दल असलं काय बाय बोलत्याला असं अजिबात वाटलं नव्हतं बघ आम्हासनी. काय म्हणलं राणा? राणा भाऊजी असं म्हणत होतं
सूरजवर आमचा काही भरोसा नाही. सूरज नुसती दारू पितो. सूरजचा मागचा रेकॉर्ड लई खराब आहे. सूरजवर विश्वास नाही. असलं काय काय बोलत होतं बघ तुझ्याबद्दल. आता तुझं आणि तुझ्या रानादाचं कसं होणार र सूरज?